सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. बाकी आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. सो तुम्ही नक्की बघा. आणि आज स्टिकला लावली आहे नवीन स्टिक जी वहिनीने दिलेली ती. तर थांबा मी तुम्हाला त्याचा बॉक्स दाखवते, एक मिनटं. तर तशी स्टिक दिली आहे वहिनीने, सेम. आणि मी खूप खुश आहे कारण की स्टिक भेटली आणि माझं खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होता स्टिकने. तर आता ती लावली आहे आणि व्हिडिओ बनवली. बाकी आज काय काय करीन ते तुम्हाला दाखवेन, सो नक्की बघा. आजचा व्लॉग पण थोडा छोटाच असेल, एवढा काय मोठा नसेल, कारण की आज जास्त काय करणार नाही आहे मी. आजचा दिवस असाच जाईल. सो नक्की बघा. तर आम्ही खालती आलो आहे आणि हे जे काल पूजा केलेलं ते झाड लावून टाकलं. आणि आमचा एक फिशसुद्धा मेला, सो त्यालासुद्धा इथे काढलं आहे. बाकी हे आता इथे झाड लावलं आणि बाजूला तिथेच त्याला पण काढलं. बाकी तो कसा गेला काय गेला ते मी तुम्हाला सांगेनच. तर हे झाड लावून झालं आहे. आता मी वरती जातो है ना नंदू. तर आताच आम्ही जाऊन आलो आहे आणि त्या फिशला आणि ती झाडं लावून आलो. त्या फिशलासुद्धा काढलं बाजूलाच. तर झालं असं की सकाळी मम्मी म्हणजे पाणी पूर्ण टँकमधलं गळत होतं, कारण की टँकचा जो फिल्टर आहे त्या पाईपातून सारखं पाणी जात होतं. तर ते पाईपातलं पाणी बंद करण्यासाठी आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा तो बघितलं, तो मेलेला होता. तो मरायलाच आलेला. तो सारखा ऑक्सिजनच्या इथे जाऊन बसून राहायचा. बऱ्याच टाईम झाला, म्हणजे 2-3 महिने झाले तो तसंच करत होता. आणि आता फायनली तो मेला. आणि सकाळी मम्मीने बघितलं तर मम्मी बोलली की हा गेला, ह्याला नेऊन गाडून वगैरे ये. तर तेच करायला आता आम्ही गेलेलो. प्लस ते झाडंसुद्धा लावायचीच होती, कारण की काल केलेली पूजा होती आणि ती झाडं फेकण्यापेक्षा ते लावून येणं चांगलं होतं. सो ते सुद्धा लावले आणि बाजूलाच मग त्यालासुद्धा गाडून आलो, कारण की इथे कुठे माती तर नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तो कुठे नेऊन गाडणार ना. तर तिथेच गाडून पण आलो आम्ही. सो आजचा दिवस असाच गेला. तर आता थोडा वेळ आराम करीन आणि मग थोड्या वेळाने परत तुम्हाला भेटते. सो आता मी जराशी आराम करते, मग संध्याकाळी उठली का मग तुम्हाला मी परत परत भेटते. गाईज फायनली आता मी उठली आहे आणि आता मी जेवण वगैरे काय बनवीन ते तुम्हाला दाखवीनच. बाकी आधी पण आलाय आणि वहिनी पण आज लवकर आली आहे घरी. तर आता जेवण वगैरे काय बनवीन ते तुम्हाला दाखवते आणि मग परत तुम्हाला मी भेटेन. आज पाऊस खूप पडतोय, तर विचार तर करतोय भजी वगैरे बनवायचा, पण बघू जमलं तर बनवणार, नाही तर मग उद्या बनवू जर असेल पाऊस तर. तर दाखवते तुम्हाला आजचं काय बनवलंय ते. हाय बोल, हाय. हाय बोल, हाय. हाय बोल, हाय. हाय. हाय बोल. हेकू. मती. 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 नो नो नो. नो 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 नो. आ आ आ आ आ. सगळं जेवण बनवून झालंय. चपात्या भाजल्या आणि आज भरली कारली केलेली मम्मीने. ही दीदीने भाजी केली आहे आणि ही भरली कारली आहे. सो थोडीशी गरम करायची म्हणून त्याच्यावर टाकली दीदीची भाजी. आणि डाळ भात बनवला आहे मस्त. आता आम्ही जेवतो मस्त आणि मग मी तुम्हाला परत भेटते. बाकी आजचा दिवस असाच गेला, साधा सिंपल, पण आज थोडंसं वाईट पण झालं, आमचा फिश ऑफ झाला. तर आता मी पटकन जेवते आणि मग तुम्हाला भेटते. तर हा बघा कुठे जाऊन लपलाय. आमच्या अशा गाद्या आहेत, त्याच्यामध्ये जाऊन लपलाय तो. इतका बदमाश आहे तो. आणि मला पण नेतोय खिचून खिचून तिथे. चला चला चला. ये 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 ये. घुसला परत आतमध्ये.
एक एक मस्त मस्त खेळ शोधून काढतो. तर गाईज आज काय काय केलं ते तुम्हाला मी दाखवलंच. आज कारली बनवलेली आणि चपात्या वगैरे मी भाजल्या. त्याच्यानंतर त्याच्या आधी सकाळी जेव्हा ते फिशला आणि आम्ही हे करून आलो तेव्हा माझ्याबरोबर नानू पण होती. तर तीच बोलली की मावशी, मी तर त्याला झाडाकडे नेऊन ठेवणार होती, पण तीच बोलली की ना त्याला हे कर, आपण पुरूया. म्हणून मग बाजूलाच त्या झाडाच्या, कारण की बाकी कुठेच जागा नाहीये की कुठेतरी मातीच्या ठिकाणी नेऊन, सगळीकडे सिमेंट सिमेंट सिमेंट, तो कुठे नेऊन त्याला हे करणार ना. तर मग त्याच्याच बाजूला जागा होती, सो तिथेच पुरून टाकलं आणि बाजूला ते झाडं वगैरे लावून टाकले. तर आजचा दिवस असाच गेला. आज थोडंसं वाईट पण वाटलं, कारण की तो बरेच दिवस आजारी होता आणि तो ते फिल्टरच्या बाजूलाच असायचा कंटिन्यू, तो जास्त कुठेच न जायचा, तिथेच फिल्टरच्या बाजूला. तर फिल्टर बंद केला कारण की टँक गळलेला भरपूर आणि पूर्ण आमचं कार्पेट वगैरे सगळं भिजलेलं, कारण की ते त्याचा जो पाईप आहे ना फिल्टरचा, तो वाकडा होतो. तो मम्मीने काढून टाकला, ते लावलं तर तेव्हा त्याला बघितलं तर तो उपडी पडलेला होता. तर मग मम्मीने काढलं वगैरे त्याला. मग मम्मी बोलली की त्याला झाडाकडे नेऊन ठेवून ये. तर नानू बोलली स्कूलमधनं, ती जस्ट आलेली, तर ती बोलली की नाही मावशी, त्याला हे कर, पुरूया आपण, त्याला हे नको करू, ठेवून नको येऊ झाडाकडे. मग तसं केलं आणि सोमती ती झाडं पण लावून आली. तर आजचा दिवस असाच गेला. जास्त काही केलं नाही, कारण की आज एवढं काय करण्यासारखं नव्हतंच आणि मला झोप पण खूप येत होती. आता पण खूप झोप येते आणि मी झोपली पण नव्हती दुपारी. तर बघू, आजचा दिवस तसाच गेला. बाकी उद्या मी तुम्हाला अजून काहीतरी असं छान दाखवायचा नक्की प्रयत्न करीन. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.